चला तर मंडळी, आपण इडली वडा वगैरे नेहमी घरी बनवतोच, पण कधी कधी असं वाटतं की उडपी हॉटेलमध्ये असतं तसं सांबर का बरं आपलं घरी होत नाही. तर आज आपण उडपी हॉटेल स्टाईल सांबर बनवणार आहोत. होय, अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसंच. सुगंध, चव आणि टेक्स्चर सगळंच परफेक्ट. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आज आपण 1 ते 1.5 महिने टिकणारा सांबर मसाला घरच्या घरी करणार आहोत. तसंच आज आपण वापरणार आहोत ताजा घरचा बनवलेला ओला सांबर मसाला सुद्धा. हाच मसाला सांबरला अप्रतिम सुगंध आणि गडद खोल चव देतो. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला सांबर मसाला करू, त्यासाठी साहित्य ताटात काढूया. 2 टेबलस्पून हरभरा डाळ, 2 टेबलस्पून पांढरी उडीद डाळ, 5 टेबलस्पून अख्खे कच्चे धने घ्यायचे. साहित्याचं प्रमाण तसं मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देते. इथे बरोबर 5 टेबलस्पून मी धने घेतलेले आहे. 1 टेबलस्पून आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. सपाट 1 टेबलस्पून आहे, खूप शीग लावून भरायचं नाही. 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून जिरे, 1 टीस्पून मेथी आणि त्याचसोबत इथे 25 ग्रॅम मी बेडगी मिरची घेतल्या आहे, किंवा नगने म्हणाले तर एक 10 ते 12 मिरच्या घ्यायच्या. त्याचसोबत एक 4-5 कढीपत्त्याच्या काड्या स्वच्छ धुवून वाळवून घ्यायच्या. साधारण अर्धी लहान वाटी कढीपत्ता आहे किंवा वजनी 10 ग्रॅम इतका. हिंगसुद्धा आपल्याला लागेल. आता मसाला तयार करण्याआधी आपण सांबरसाठी तूर डाळ शिजायला ठेवूया. तर 125 ग्रॅम तूर डाळ घेतली आहे. कपने पाऊण कप होती. तासभर पाण्यात भिजवली होती धुवून. भिजलेली डाळ, त्यामध्ये गरजेनुसार पाणी, थोडंसं मीठ, हळद आणि तेल घालायचं. हे सगळं छान एकजीव केलं. कुकरचं झाकण लावायचं. सुरुवातीला 1 शिट्टी मोठ्या आचेवर, नंतर मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेते. चला, डाळ शिजते तोपर्यंत सांबर मसाला करूया. आता तुम्हाला मार्केटचा सांबर मसाला विकत आणण्याची काहीच गरज नाहीये. एकदा का असा सांबर मसाला घरच्या घरी केला की इतकी सुंदर चव आपल्याला मिळते की बाहेरचं अन्न आपण विसरूनच जातो. सुरुवातीला ज्या लाल सुक्या मिरच्या घेतल्या त्या तुकडे करून यामध्ये घातल्या. लो टू मीडियम फ्लेमवर सतत मिक्स करत अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या किंवा हलका सुगंध येईपर्यंत. मिरच्या भाजून घेतलेल्या आहे, एका प्लेटमध्ये वेगळ्या काढूया. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे अर्धा टीस्पून तेल घ्यायचं आहे. अगदी कमी तेल घ्यायचं, जास्त तेल अजिबात नाही. नाश्त्याच्या चमच्याने जरी घेतलं तरी अर्धा चमचा. त्यामध्ये सुरुवातीला घेतलेली काळी मिरी, हरभरा डाळ आणि पांढरी उडीद डाळ घालायची. लो फ्लेमवर सतत असं मिक्स करत हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या. हे संपूर्ण साहित्य टप्प्याटप्प्याने भाजायचं, म्हणजे एकसारखं भाजलं जातं, चव बिघडत नाही किंवा करपत सुद्धा नाही. सुरुवातीला आपण डाळी काही मिनिटे हलका तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजल्या. आता यामध्ये धणे आणि जिरे घालायचे. तीळ आणि मेथीदाणे आपण नंतर भाजूया, कारण तीळ लगेच भाजले जातात, चटचट उडतात, आणि मेथीदाणे जास्त भाजले तर चव कडवट लागते. 1-2 मिनिटे धणे घालून लो फ्लेमवर भाजलं की मग कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता आधी स्वच्छ धुवायचा, संपूर्ण पाणी निथळून हवेशीर ठेवायचा आणि मगच घालायचा. आता धण्यांचा हलका छान असा सुगंध येईपर्यंत लो फ्लेमवर हे संपूर्ण सतत मिक्स करत छान भाजून घ्यायचं. जोपर्यंत धण्यांचा छान सुगंध येईपर्यंत आपण भाजतो ना, तोपर्यंत कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होऊन जातो. तुम्हाला हवं तर मिरच्यांसारखा वेगळा भाजून घेऊ शकतात, पण यामध्ये सुद्धा होऊन जातो. एक 5 ते 6 मिनिटे सगळं छान भाजलं. त्यानंतर तीळ आणि मेथी दाणे घालूनही अगदी 1-1.5 मिनिटं भाजायचं आणि शेवटी भाजून घेतलेल्या मिरच्या घालायच्या. सगळं छान एकत्रित एकजीव करायचं. इथपर्यंत डाळीसुद्धा छान लालसर होतात. छान भाजून झालंय, सुगंध मस्त येतोय. एका ताटात काढून संपूर्ण गार करायचं. हे सांबर मसाल्याचं संपूर्ण साहित्य गार झालं. खरं सांगायचं तर आत्ताच सांबरचा सुगंध यामधून येतोय. कढीपत्ता तुम्ही पाहिला किती छान कुरकुरीत झाला. हे सगळं काढलं. यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचा. छान मिक्स करायचं आणि हा मसाला बारीक असा वाटून घ्यायचा. इथे मी वाटण्यासाठी अगारो रिगल पर्सनल ब्लेंडर वापरते. मला तर हा खूपच आवडलाय. तुम्हाला सुद्धा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि डिटेल्स आहे, जरूर खरेदी करा. मस्त सांबर मसाला बारीक करून घेतलेला आहे. छान मोकळा, सुटसुटीत, सुगंधित, चवदार तयार झाला. छान हवाबंद डब्यात भरून ठेवायचा. 1.5-2 महिने फ्रीज शिवाय मस्त टिकतो.
चला आता आपल्याला सांबार करायचं आहे. डाळ आपली शिजली आहे. ओला असा सांबारचा मसाला करूया जो हॉटेलमध्ये केला जातो, उडपी हॉटेलमध्ये. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे साधारण 40 ग्रॅम, कपडे म्हणाल तर पाव कप इतकं. 2 चिरलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि त्याचसोबत 3.5 टेबलस्पून 3 ते 4 टेबलस्पून आपण इथे सांबार मसाला घालायचा आहे जो आपण तयार केला. 3 टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून मी अजून घातला. त्याचसोबत यामध्ये आवडीनुसार तिखट असणारं लाल तिखट घालायचं. तुमच्या घरात सांबार कसं झणझणीत आवडतं त्यानुसार, मला खूप झणझणीत करायचं नाही आहे. गरजेनुसार पाणी घालून हे छान वाटून घ्यायचं. मी अगारो रिगल पर्सनल ब्लेंडरमध्येच वाटून घेतलं. मस्त वाटण तयार झालं. आता कढईमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता असा तोडून घातला की तो तडतड उडून तेल बाहेर उडत नाही. एक मोठा छान असा उभा लांब पातळ चिरलेला कांदा घालायचा. हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा आणि कांदा हलका गुलाबी झाला की तयार करून घेतलेलं हे ओलं वाटण घालायचं. तसं तर कांदा घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातलं तरीही चालतं. उडपी हॉटेल स्टाईल सांबार करताना यामध्ये कांदा, आलं, लसूण याची इतकीशी गरज नसतेच. वाटण घालून छान एकजीव करायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तोपर्यंत इथे भाज्या पहा. मी 1 गाजर चिरून घेतलंय, 2 मोठ्या शेवगाच्या शेंगा चिरून साल काढून घेतलेल्या आहे, 2 वांगी चिरून घेतली आहे आणि 150 ग्रॅम लाल भोपळा किंवा मग कपने पाऊण कप इतका त्याचं साल काढून मी चिरून घेतलेलं आहे आवडीनुसार. आता आवडीनुसार इथे तुम्ही अजून भाज्यासुद्धा वाढवू शकतात. वाटणाला मस्त तेल सुटलं की मग या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या. भाज्या घातल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करायच्या. पाणी घालण्याची घाई करायची नाही. यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटांची वाफ काढायची, म्हणजे भाज्यांच्या मध्ये मसाल्याचे फ्लेवर्स छान मुरले जातात. 5 मिनिटांनंतर आपण शिजवून घेतलेली डाळ घोटून यामध्ये घालायची. डाळ आपण भिजवून शिजवली त्यामुळे अगदी पटकन मऊसूत शिजते. तर इथे आपण गरजेनुसार पाणीसुद्धा वाढवणार आहोत, कारण सांबार खूप घट्ट ठेवायचं नाही आणि खूप पातळ नाही. आपण ह्या इतक्या केलेल्या प्रमाणात साधारण 1.5 ते पावणे 2 लिटर सांबार तयार होतं, जे 4 ते 5 जणांना व्यवस्थित पुरतं. तरीही तुमच्या घरात कसं हवंय त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकतात. आता इथे एक मोठ्या लिंबाच्या आकारा इतकी चिंच मी पाण्यात भिजवली होती. ती भिजवलेलं चिंचेचं पाणी आणि गूळ घालायचं आहे. साधारण जितकी चिंच मी भिजवली होती तितकाच गूळ किसून घालते. तुम्ही जरा घातल्यानंतर एकदा चाखून पहा, कमी वाटलं तर चिंच गूळ तुम्ही वाढवू शकतात. यामध्ये आता चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मी थोडीशी कोथिंबीर घालते. सांबारला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. सांबारला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. मध्ये आता चमचा आडवा ठेवायचा, यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि सांबार शिजवून घ्यायचं. तत्पूर्वी एकदा टेस्ट करायचं. मीठ, चिंच, गूळ काही वाढवायचं असल्यास वाढवू शकतो. आता झाकण ठेवून भाज्या शिजेपर्यंत सांबार शिजवून घ्यायचं. आहा, इथे मस्त असं उडपी हॉटेल स्टाईल सांबार आपलं तयार झालंय. घर असं सुगंधाने भरून जातं, इतकं मस्त सुगंध याचा येतो. एक आपल्याला तडका घालायचा आहे ज्याने सांबार पूर्ण होतं. छान तेल गरम केलं, अर्धा टीस्पून पांढरी उडीद डाळ, त्यामध्ये मोहरी, लाल सुकी मिरची, असा चरचरीत तडका झाला की कढीपत्ता आणि गरमागरम तडका सांबारवर घालायचा. लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी छान त्यामध्ये मुरली जाते. गॅस बंद करून फोडणी घालायची आणि हे घ्या, इथे उडपी हॉटेल स्टाईल सांबार आपलं तयार झालं. मग गरमागरम इडली, वडा कशासोबतही सर्व करू शकतात. तर मंडळी, परफेक्ट उडपी रेस्टॉरंट स्टाईल, परफेक्ट चव, सुगंध आणि कन्सिस्टन्सी असलेलं हे सांबार तुम्ही सुद्धा घरच्या घरी जरूर बनवा. मी इडली रव्याच्या इडलीसोबत सर्व केलेला आहे. तुम्ही ह्याची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. मस्त मी रेसिपी दाखवली आहे. आजची ही सुद्धा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.